नमस्कार. आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस. भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्षांपैकी एक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं बलिदान जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवताना झालं होतं. आपल्याला माहिती आहे की देश स्वतंत्र झाल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सांगितलं की एका देशामध्ये दो प्रधान, दो निशान और दो संविधान नहीं चलेंगे. याला अनुसरून त्यांनी विदाउट परमिशन घेता मला काश्मीरमध्ये एंट्री केली पाहिजे. त्या उद्देशाने ते जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटाव या आंदोलनासाठी गेले होते. असं असताना त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अटक केली आणि अटक केल्यानंतर दुर्दैवाने श्यामाप्रसाद मुखर्जींचा मृत्यू हा जम्मू काश्मीरच्या तुरुंगात झाला. हा मृत्यू आहे की घातपात याचा संशय अजूनही बळावत आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये प्रमुख नेत्यांना मारण्याची परंपरा ही त्यावेळी कायम होती. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काश्मीरच्या आंदोलनामध्ये बलिदान आलं. आज नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वप्न साकार केलं आणि 370 कलम आज हटवलं गेलं. खऱ्या अर्थानं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना ती श्रद्धांजली आहे की आज 370 कलम काश्मीरमध्ये हटवलं गेलंय. त्या ठिकाणी एकच निशाण आहे ते म्हणजे भारतीय तिरंगा. त्या ठिकाणी एकच संविधान आहे ते म्हणजे भारतीय संविधान आणि त्या ठिकाणी एकच पंतप्रधानांची हुकूमत चालते ते म्हणजे दिल्लीचे आपले नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान. अशा प्रकारे खऱ्या अर्थानं या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 370 कलम हटाव खऱ्या अर्थानं श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहिलेली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या निकालानंतर आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगालचा निकाल जो लागला, श्यामाप्रसाद मुखर्जी मूळचे पश्चिम बंगालचे होते आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्याचं काम केलं. संघाचे संस्थापक अध्यक्ष जनसंघाचे त्यांच्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची थम्पिंग मेजॉरिटी सत्ता आली. अशा प्रकारे आज आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी कडेगाव तालुक्यातर्फे आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करत आहोत. धन्यवाद.